नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 26, 27, 28 सप्टेंबर 2023 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल व महाराष्ट्र राज्यात पुन्हा वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा जोर वाढतोय। तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील पाहायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच पाहायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। आजपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील पाहायला मिळणार आहे। तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा सक्रिय असून हे बाष्पयुक्त वारे भारत तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरातही दाखल होत आहे। तसेच आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम, महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये 26 आणि 27 सप्टेंबरच्या दरम्यान तीव्र वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे आणि या तीव्र चक्रवात स्थितीमुळे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज 26, 27, 28 सप्टेंबर 2023 या तारखेला या पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या दक्षिण भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूचा उत्तर परिसर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा इथे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। चेन्नई, नेल्लोर, नंदलाल, विजयवाडा, हैदराबाद ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतमल, भुवनेश्वर, राउरकेला, कोलकाता, धनबाद, कोरबा, रायपूर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह असून महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात जबरदस्त पावसाचा अंदाज तानगड, रामगड, अंबोली, सावंतवाडी, बंडा, अलोणा, बेडशी या भागात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, धामणे, बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गोंजी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर, मोपासा, पणजी, वास्को द गामा, बंडोरा, तिक्सा, अलगोटे, पडला, गवाली, साईगाव, काष्टलरॉक, मडगाव, कुचकोडे तुफान पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। कोणकोण, रिवणा, जागवी इथे मध्यम पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे अरस, विंगुळा, महापण, कोडल इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, दिघळा, वैप, कासल, बायगणी, पोंडा, राधानगरी तुफान पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड इथे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागात रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। वादळी वाऱ्यासह राहील। राजापूर, रेपटणला जोरदार स्वरूपात राहील। लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, महाकंचन, सरवाडा तुफान पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा उत्तर परिसर, साक्रापा, मलकापूर, कोकरोडला मध्यम स्वरूपात राहील। परोळा, संगोळ इथे मध्यम स्वरूपात राहील। कोल्हापूर, इचलकरंजी, ज्योतिबील, किनकोडाली, आष्टा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। इस्पोली, कागल, जैनवाडी, निपाणी, मुरगुड, बिद्री, गारगोटी, कापसी मध्यम पावसाचा अंदाज राहील। आजरा, नेसारी, अडदाला इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। कुरुंवाडी, संकेश्वरा, मालजाटी, चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। देवणकाटी, रायबाग, हिडकल, शिरगोपी, कुडाची, अतनी, अडाली, तेलसंग तुफान पावसाचा अंदाज राहील आणि बेलर, दागलपूर, कानामाडी इथे तुफान पावसाचा अंदाज आहे। कुची, नागज, दागलपूर, तासगाव आणि लगतचा परिसर, सांगली, मालगाव, देसिंग या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला असता कानापूर, नागजलाई तुफान पावसाचा अंदाज राहील। गेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील आणि मंगळवेढा, मारवाडे, खर्डी, पंढरपूर, बालवानी, पिलवी, वेलापूर, मसवड या भागातही तुफान पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे। कुरुळ, बेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप, वलसंग,
अक्कलकोट, मोष्टी या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। अलूर, वडगरी, सल्लागर, आळंदा, होंडाला, रोदरवाडी, उज्जैन मध्यम पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे। वडोला, तांदवडी, तुळजापूर, परभंग, पाणेगाव, बार्शीलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मोल, अंगार, शेतपल, करकम, कुरुरवाडी, अरणगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। अकलूज, मालेश्वर, रसलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेंबले, टेंभुर्णी, इंदापूर, वांगी, कोंडे, सेल्सियस, करमाळा, बिगवण आणि कर्जत या भागातही बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे। आणि सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसंबे मध्यम पावसाचा अंदाज राहील। लाटे, पलटण, बराड, शिंगणापूरलाई मध्यम स्वरूपात राहील। लोणार, खंडाळा, वाई, बोर, शिरवळ, रावडी, अद्राकी इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। देवराव, मोलदिकसल, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, निंदाल, दहिवाडी, औंध, वडूज, फुसवली, उमराज या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। मेढा, उडाले, कराड, कडेगाव, नरसिंहपूर, इस्लामपूर, रामपूर, पोलीस, सासगाव, आष्टा, मलकापूर, कोकरूड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोयना, पटण, अरळ, आरवाडे, सरवाट, ओसोटा, फोर्ट, मेढा मध्यम पावसाचा अंदाज राहील। चिपळूण, सरवडा, मार्गा, तांबे, गुहागर, धागाव, खेड, घोगरे, तापुली, पाचपांडे, कलसीत, मंदनघर आणि पोलादपूर, गोरेगाव या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील। वर्धनलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि किनारपट्टीकडे पाचपांढरी, कलसीत, श्रीवर्धन, दिवेघर तुफान पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे पावसाचा अंदाज आहे। जिटे, लवासा आणि रोहा, नागोठाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। लवासा, वेहाले, सोनापूर आणि खेटपल्ले, सासवड, जेजुरी, मारगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वादळी वाऱ्यासह राहील आणि दायरी, पुणे, लोणी, कालभर, आळंदी, चाकण, शिंदे, कसमत, खोपोली या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। राऊ, नार्वे, बोरी, भांबर्डे, मठ, शिरूर, मलठण, कवठे, मनसर, वाडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाडा, मनसर, नारायणगाव, जुन्नर, ओतूर, खोटाले, गरवाडी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर जिल्ह्याकडे आल्याने, टाकळडोकेश्वर, आळकोटी, पारनेर, भालवानी जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर, कोडगाव, खंडाळा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, सुरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, पडेगाव, दौंडला मध्यम स्वरूपात राहील। कुलधरण, कर्जत, जळगाव, मिरजगाव, जामखेड, काडा, आष्टी, अंबळनेर तुफान पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर, कुडगाव, बगूर, पातळी, अमरापूर, गोडेगाव, बनास, निवासा, देवळी प्रवारा, दहेगावणे येथे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। राहुरी, देवळी प्रवारा, वरवंडी, आश्वी, घारगाव, मांडवे, संगनमेर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्रीरामपूर, तालिकाबंद, गंगापूरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लोणी, केलवट, शेर्डी, पिलतांबा, कोपरगाव, वैजापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात वादळी वाऱ्यासह पुढील 3 दिवसात राहील आणि कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेण, शिरवळ, खोपोली, कसमतला जोरदार पावसाचा अंदाज राहील। खोपोली, कसमतला मध्यम स्वरूपात राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल, मुरबाड, आंबेगाव, वाडा मध्यम स्वरूपात राहील। कोकण किनारपट्टीकडे मुंबई, नवी मुंबई, उरणला जोरदार पावसाचा अंदाज आहे। मिराबंदर, वसई विरार इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। निंजाले, कल्याणमली, बदलापूर, भिवंडी, खडवाली, उंबरपाडा, पिलवी ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मध, खोटाले, राजूर, सम्राट, गोंडा आणि लगतचा परिसर, करडी, वैशाला, आंबेवाडी, इगतपुरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे पालघर, सपाले मध्यम स्वरूपात राहील। मान्नर, कुडण इथे मध्यम स्वरूपात राहील। गोडमाल, वाडा, परळी, सरवडा, कोडाला इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। जोहर, मोखाडा, त्र्यंबकला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। इगतपुरी, आंबेवाडी, सम्राट, मुनगाव, वाडीवरे, तिरडे, डुबरे, सिन्नर, निमगाव, शिन्नर, नांदूर, शिंगोटे, संगनमेर, अकोला ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। निमगाव, शिन्नर, मंजूर, देवगाव, मालसाखरे, नागपूर, नाशिक आणि लगतचा परिसर, ओझर, जोपूल, वणी, डोडांबे, चांदवड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। लासलगाव, पाटोदा, येवला, कुसुमाडी, ममदापूर, बारम, तालवट, नांदगाव या बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालगाव, नांद्राणी, शेरळ, मेहुंबे, चाळीसगाव तुफान पावसाचा अंदाज राहील। मालेगाव, अंजंग, नामपूर, निमशेवडी, सटाणा, औटी, ताराबाद इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे कुसुंबे, चिंचखेड, चिंचवड, साक्री, बॅट, पिंपळणे, चोरवड मध्यम पावसाचा अंदाज आहे। टिटाणे, देवी, दुसाणे, अंजाले, रणाला, धोंडाईचा, नंदुरबार, सुत्राणे मध्यम पावसाचा अंदाज राहील। पाणेगाव, अंमली, कोकसाने, विसरवाडी, नागपूर इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। बोरचाक, धनोरा आणि अक्कलकोवा, तलोडा, शहादा, खरपाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। शहादा, असोल, मालगाव, बुडकी, नावी आणि चिचोड, किटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील।
आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात वाडिविके, सांगवी, सोले, शिरपूर, जैतपूर, गुडी, इसाले, चिमठाणे, नांद्राणे, जालोड, चोपडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। कपांडे, नवारी, अंजंग, धुळे, चिंचवड, कुसुंबे, अरवी, बोकरोड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अंबळनेर, धरणगाव, एरंडल, परोळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जळगावला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, दासरा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। बडगाव, पचरा, पवलाई मुसळधार पावसाची शक्यता राहील। आणि जामनेर, भोवळलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई, चाळीसगाव, सायगवन, अंबाला, कन्नड, हतनूर, विशोर, फुलंब्री मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तालवड, ममदापूर, नांदगावलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। एलोकृपा, देवगाव आणि श्री छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, सनवासी, पिंपरी आणि बदनापूर तुफान पावसाचा अंदाज राहील। लिंबी, जळगाव, बेडकीन, धाकेपाल, देगवणे, पैठण आणि भक्तापूर, मागा, अमरापूर, हंसापूर, भालम, टाकले या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। वादळी वाऱ्यासह श्री छत्रपती संभाजीनगरच्या या भागात राहील। जालना जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। मंगळूर, रामशेकोशोटा, तानवाडी, पानवाडी, अंबड, काचूड, पाचूड, बोलापांगरी, जालना, बदनापूर या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। देऊळ, गौराजा, दाभाडी, हंसाबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे मांजलगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठलाई वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बीड, करिकम आणि गेवराई, उमापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। यलम, चौसला, पाटोदा बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। दारूर, केडलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। परळी, अंबेजोगाई, घाटना, अंदुरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळमलाई जोरदार स्वरूपात राहील। मासा, तारकेट, भूम, पातुरकडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। एडशी, पेठ, कामेगाव, धाराशिव, बेंबली मध्यम स्वरूपात राहील। बार्शी, वैरभंग आणि तुळजापूर, वडोला, तांदवाडी इथे तुफान पावसाचा अंदाज आहे। दक्षिणी परिसर, नळदुर्ग, होर्टी, मुरम मध्यम पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, किल्लर्णी, निलंगणा, औराशाजाने मध्यम स्वरूपात राहील। खिंतोट, औसा, भाडा, कोंड, मुरुड, घाटेगाव, रेणापूर, पोकडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर रोड, श्रांतपाल, वडंबुजुक, उदगीर, मुरकी, राऊंडकोला तसेच अचोला जोरदार पावसाचा अंदाज राहील। भाटंजी, किल्लर्णी मध्यम पावसाचा अंदाज आहे। औराशाजाने, हलसी, भालकी, बीदर, बालाट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। हणेगाव, जकात, देऊळरुद्र इथे तुफान पावसाचा अंदाज आहे। आणि परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा, मोकेडलाई तुफान पावसाचा अंदाज राहील। लोहा, बुजुक, कंधार, गंगाखेड, पालमलाई बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूरलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टीलाई अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। पाथरीलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नांदेड, वाघला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, नांदेड, वाघला, अद्रापूर, मुखेड, पेटुंबरी, खोंडलवाडी, धर्माबाद इथे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। भोकर, तमसा, हिमायतनगर, उमरखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोरचुंदी, किनवट मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। शिवणी, जवलीलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, औंधलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। इंदापूर, महागाव, मावलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताड, मालेगाव, महसूल, परतूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंगळूरपेठला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जना, खेडा मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, भापूर, डोंगाव, मेकर या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील। घाटबोरी, कुदनापूर, अहमदपूरलाही तुफान पावसाचा अंदाज राहील। चिखली, केलवड, गेडा, बुलढाणा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोटाला, पिंपरी गवली, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, दासराखेड, अदुल-बुद्रुक मध्यम पावसाचा अंदाज आहे। जळगाव, जामोद, पलसी, तेलरा, हिरवाखेड, मासराखेड, अंदुर्णा, अकोट मध्यम पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा मध्यम स्वरूपात राहील। खामगाव, शेवगाव, बाळापूर, गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। मूर्तिजापूर, दर्यापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे अंजनगाव, सुजी, असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, चिखलदरा, चिखलेडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोर्शी, आष्टी, दुर्गवाडा, जळखेडा, वरुण, नरखेड, पांडोणा मध्यम पावसाचा अंदाज राहील। बडनेरा, अमरावती, नांदगाव, मोजारी मध्यम पावसाचा अंदाज राहील। नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे, कुलगाव, धामणगाव, फल्लेगाव, बाबुलगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाटकेट, दारवा, यवतमाळ, जामोडा, कलाम मध्यम पावसाचा अंदाज राहील। रुई, जवई, अरणी, द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील।
इंदापूर, मागाव, मौर, कॅपलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये मोहडा, करंजी, पांढरकवडा, घाटंजी, परवा, गोमूत्री, धनोरा, पटणबोरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वनी कार्यालय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात बल्लापूर, कजवाली इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सोनापूर, शिरपूर, खेडगावला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गोस रोड, चंद्रपूर, भाटाडी, वणीकायर, भद्रावती मध्यम स्वरूपात राहील। चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मोहली, कुटवाडा, वरोरा, चारगोविकी, चिमूर, ब्रह्मपुरी ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि वर्धा जिल्ह्यात वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, समुद्रपूर मध्यम पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, दुर्गपिंपरी, देवळी, कोल्हापूर, वर्धा, तुळजापूर, बारबडी, बुरिकोकाटी मध्यम पावसाचा अंदाज राहील। अरबी ओढणा, लाडगड इथे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा, पाचगाव, धामणा आणि बुरिकोकाटी, धोतीवाडा, कोडाली, डोरली, कमळेश्वर, काटोल मध्यम पावसाचा अंदाज राहील। नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी, रामटेक, वनेरा, घोटी, उमरी, सावनेर बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, वर्धी, चिखली, मौदा, धर्मपुरी, असोली, कंधारी मध्यम पावसाचा अंदाज राहील। लखनी, साकोली, संग्रहालय मध्यम स्वरूपात राहील। अडैल, गोतंग, विवापूर, खैरगाव, उमरेला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे। आणि तसेच गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज साक्रीटोळा, आमगाव, लांजी, गोंदिया, तुमसातुरा मध्यम स्वरूपात राहील। गोबरवाही, निपाणी, डोंगरी, तुरोडी इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे उत्तर भागात दिगोरी, देसिंग, केमटेमेदा, अरमोरी मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच वलनी, सिंदेवाईला मध्यम स्वरूपात राहील। राजोळी, मोलसावली तुफान पावसाचा अंदाज आहे। चामोर्शी, गोटलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आष्टी, मलचेरा इथे बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे। आहेरी, एटापल्लीला मध्यम स्वरूपात राहील। भांबरगड, पासेवाडा, सुंदरा मध्यम पावसाचा जोर पहाडच्या बऱ्याच ठिकाणी राहील। गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंकचनोर मध्यम पावसाचा अंदाज राहील। धोनारा, मुरमगाव, मालवेरा बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसामध्ये या भागात पाहायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच पाहायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।